हॅलो, हाय, नमस्ते. मी रुपाली. आपल्या कथाप्रेमी चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर काही नियम अटी आहेत यूट्यूबच्या, त्याच्यानुसार आपल्याला स्वतःच्या फेसमध्ये वगैरे हा आपला एकदम पर्सनली ह्युमन मेड चॅनल आहे असं दाखवायचं आहे, जेणेकरून यूट्यूबला वाटू नये की हा AI जनरेटेड वगैरे वॉईस टाकतात. मी या कथा माझ्या सर्व इथून पुढे थोडं सुरुवातीला मी स्वतः इंट्रो देणार आणि मगच आपल्या कथा सुरू होणार. तर कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे डेंजरस इश्क, भाग 36. उपचारांचा पहिला टप्पा आणि आरवीची अस्वस्थता. ज्यांनी कुणी पाठीमागचे भाग पाहिले नाहीत किंवा वाचले नाहीत, त्यांनी प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व भाग मिळून जातील, तर ते तुम्ही नक्की वाचा. तर चला कथेला सुरुवात करू. डॉक्टरांनी आरवीला केबिन बाहेर थांबायला सांगितल्यावर आरवीची अस्वस्थता शिगेला पोहोचली होती. तो त्या शांत कॉरिडॉरमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. बाहेरून आरवी जितका कठोर आणि गँगस्टर म्हणून वावरत होता, आतून मात्र तो जुनूनसाठी तितकाच व्याकुळ झाला होता. त्याला जुनूनच्या त्या वेदनांची आणि तिच्या डोळ्यातील त्या भीतीची जाणीव होती. त्याच वेळी आतमध्ये जुनून एका वेगळ्याच मानसिक संघर्षातून जात होती. तिच्या मनात अनेक प्रश्न होते. आरवीच्या गँगचा सदस्य तिचा गुन्हेगार कसा असू शकतो? आरवी खरंच तिला सुरक्षित ठेवेल का? आणि सगळ्यात महत्त्वाचे, हा उपचार तिच्या आयुष्यात काय बदल घडवेल? हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या शुभ्र भिंती आणि मशीनचा आवाज तिला एखाद्या तुरुंगासारखा वाटत होता. पण आरवीच्या आठवणीने तिला एक प्रकारची उभारी मिळत होती. बाहेर आरवी एकटाच उभा राहून स्वतःशीच पुटपुटत होता. फक्त काही वेळ, त्यानंतर सगळं सोपं होईल. मी तुला या सर्व वेदनांपासून दूर घेऊन जाईन, माझ्या जगात, जिथे फक्त तुझं आणि माझं अस्तित्व असेल. आरवीच्या डोळ्यात जुनूनसाठी असलेली ती तडक स्पष्ट दिसत होती. तो न्यूयॉर्कच्या प्रवासाबद्दल विचार करू लागला, जिथे त्याला त्याचा भाऊ अक्षत भेटणार होता. अक्षत हा त्याच्या जीवनातील असा एक दुवा होता, ज्याच्यासमोर आरवी कधीही गँगस्टर नसतो, तर एक साधा मोठा भाऊ असतो. त्याला वाटत होतं की जुनूनला जेव्हा तो अक्षतशी भेटवेल, तेव्हा कदाचित तिच्या मनातील भीती आणि अस्वस्थता कमी होईल. अचानक डॉक्टरांचा एक सहाय्यक बाहेर आला आणि आरवी तातडीने त्याच्याकडे धावला. काय झालं? ती कशी आहे? सहाय्यकाने शांतपणे उत्तर दिलं. उपचार सुरू आहेत आरवी सर. तिला सध्या तुमच्या पाठिंब्याची खूप गरज आहे, पण प्रोसिजरनुसार तिला पूर्णपणे एकाग्र राहणं गरजेचं आहे. आरवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि भिंतीला टेकून उभा राहिला. त्याच्या मनात जुनूनबद्दलचे ते सर्व क्षण पुन्हा एकदा डोळ्यांसमोर येऊ लागले. तिची ती निरागसता, तिचा तो राग आणि डार्क चॉकलेट खातानाची तिची ती लाजाळू वृत्ती. तो स्वतःशीच हसून म्हणाला, तू काहीही कर जानम, पण मला तुझ्यापासून कोणीही लांब नेऊ शकत नाही. हा आरवी तुला स्वतःच्या श्वासांसारखं जपेल. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती आणि हॉस्पिटलच्या त्या वातावरणात आरवीची ती व्याकुळता जणू त्या पावसाच्या थेंबांसोबत एकरूप होत होती. आरवीच्या या अथांग प्रेमाचा पुढील प्रवास आणि जुनूनच्या उपचारांचे काय परिणाम होतील, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. हॉस्पिटलमधील गूढ धमकी आणि जुनूनचा कठीण निर्णय. तो अनोळखी माणूस जुनूनला धमकावत म्हणाला, तुझं तोंड समोर उघडायला नको, आणि जर अजूनही समजलं नसेल तर मी ऐकलंय तुला एक बहीण आहे. काय नाव होतं तिचं? सुकून. हां, सुकून. तिला आरामात जगू द्यायचं असेल ना, तर गप्प बस. हे ऐकताच जुनूनच्या डोळ्यात पाणी आलं. तो माणूस शिट्टी वाजवत तिथून निघून गेला आणि जुनून फक्त त्याला जाताना बघतच राहिली. तिला वाटलं जणू एका वादळाने तिचं हसतं-खेळतं आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकलंय. तो माणूस थेट हॉस्पिटलच्या मागच्या गेटपाशी आला. तिथे त्याची गाडी तयारच होती आणि तो निघून गेला. दुसरीकडे आरवी डॉक्टरांशी उपचार आणि ट्रीटमेंटबद्दल बोलत होता. तेवढ्यात एक नर्स धावतच आली आणि घाबरून म्हणाली,
सर, पेशंट त्यांच्या बेडवर नाही आहेत. मी औषधं द्यायला गेले होते पण त्या तिथे गायब आहेत. मी सगळीकडे शोधलं पण त्या कुठे सापडत नाहीत. नर्सचं बोलणं ऐकून आरवीच्या पायाखालची जमीन सरकली. तो थेट त्या वॉर्डमध्ये धावला. आरवीची अस्वस्थता आणि मानवी रितेशचं ते नाट्य. आरवी वॉर्डमध्ये शिरला तेव्हा त्याला जुनून बेडवरच पडलेली दिसली. तेव्हा कुठे त्याचा श्वास खाली पडला. नाहीतर आरवी तिच्या समोर गेला आणि प्रेमाने म्हणाला, "का रडतेस? मी सांगितलं होतं ना की थोडा त्रास होईल पण लवकरच सगळं ठीक होईल." पण जुनूनच्या डोळ्यातलं पाणी वेदनेमुळे नव्हतं. काही वेळापूर्वी त्या माणसाने तिला जी धमकी दिली होती त्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. तिने मनात ठरवलं होतं की मी मिस्टर गँगस्टरच्या आयुष्यात कोणतीही समस्या निर्माण होऊ देणार नाही. माझ्यामुळे त्यांचे शत्रू वाढत आहेत. मी त्यांच्यापासून दूर जाईन म्हणजे त्यांना कोणीही त्रास देणार नाही. तिने डोळे पुसले आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडली. बाहेर पडताच तिची नजर एका जोडप्यावर गेली. एक मुलगा, रितेश, मुलीच्या म्हणजे मानवीच्या समोर गुडघ्यावर बसून रडत होता. "प्लीज मानवी, असं नको करू. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू सांगशील ते करेन. फॅमिली सोडायला सांगितलंस तर तीही सोडीन पण मला सोडून नको जाऊ." मानवी ॲटिट्यूडमध्ये उभी राहून म्हणाली, "रितेश, हे नाटक बंद कर. तुझ्याकडे पैसे नाहीत, तू फॅमिली सोडू शकत नाहीस, माझ्या मागण्या तू पूर्ण करू शकत नाहीस. मग मी तुझ्यासोबत का राहू? मला हे नातं आता नकोय. इथून निघून जा." मानवीचं हे क्रूर बोलणं ऐकून रितेश उठला आणि आपल्या डोळ्यात पाणी आणून म्हणाला, "ठीक आहे, जर तुझा हाच निर्णय असेल तर एक माझंही ऐक. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे." जुनून हे दृश्य बघून स्तब्ध झाली होती कारण तिची स्वतःची परिस्थिती ही आरवीच्या बाबतीत अशीच काहीशी गुंतागुंतीची होत चालली होती. "मी तुझ्यावर प्रेम करते आणि जर तू माझ्यासोबत नसशील तर मला हे आयुष्यही नको." हे बोलून तो लगेच समोरच्या रस्त्याकडे वळला जिथे एक गाडी वेगाने रस्त्यावरून जात होती. एक क्षणही वाया न घालवता तो थेट त्या गाडीच्या दिशेने धावला आणि पुढच्या क्षणी त्या गाडीने त्याला हवेत उडवत रस्ता ओलांडला. ती मुलगी, जी त्या मुलावर नाराज होती आणि रागावली होती, तिने तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि ती जोरात ओरडली, "रितेश!" तिचे ओरडणे इतके तीव्र होते की ती ची किंकाळी दूर आकाशापर्यंत गुंजली असेल. ती लगेच त्या मुलाकडे धावली, जो आता रस्त्याच्या कडेला एक प्रेत बनून पडला होता. त्याला अशा अवस्थेत पाहून त्या मुलीच्या अंगाचा थरकाप उडाला. ती लगेच त्याच्या जवळ गेली आणि त्याचा चेहरा आपल्या हातात घेऊन म्हणाली, "तू तू तू हे काय केलंस रितेश? मी तुझ्यावर नाराज होते पण याचा अर्थ असा थोडीच की तू हे सगळं करशील. तू असं कसं असं करू शकत नाहीस. तू मला असं सोडून जाऊ शकत नाहीस. मीच वेडी होते जी तुझ्यावर प्रेमावर संशय घेत होते. मी पैशांशिवाय माझे आयुष्य जगू शकले असते पण तुझ्याशिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही. असं खरं प्रेम नशिबवानांनाच मिळतं." हे बोलताना तिचे डोळे रितेशच्या चेहऱ्यावर पडत होते आणि ते दृश्य पाहून जुनून आता पूर्णपणे हादरली होती. ती त्या दोघांकडे पाहतच म्हणाली, "मिस्टर गँगस्टर सुद्धा तर माझ्यावर इतकं प्रेम करतात ना. त्यांना तर कोणती मुलगीही आवडली नसती पण त्यांनी मला त्यांच्या आयुष्यात निवडलं. त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. सगळं सोडून ते फक्त माझ्यावर लक्ष देत आहेत. माझ्यासाठी ते काही नाही करत नाहीत. आणि मी काय करते? मी त्यांना सोडून जाण्याचा विचार करते? नाही, मी असं करू शकत नाही. मला माझ्या मिस्टर गँगस्टरकडे परत जायचं आहे. मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. काहीही झालं तरी मी त्यांना सोडू शकत नाही." हे बोलून तिने
लगेच आपले अश्रू पुसले आणि हॉस्पिटलच्या आत गेली. आरवी वॉर्डमध्ये येण्यापूर्वीच जुनून जाऊन आपल्या बेडवर शांतपणे पडून राहिली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू अजूनही वाहत होते. आरवी तिच्याकडे पाहत पुन्हा म्हणाला, "एक गोष्ट मी तुला स्पष्ट सांगतोय, जर मला तुझ्या डोळ्यात अश्रू दिसले ना, तर ते तुझ्यासाठी चांगलं नसेल. तुला माहिती आहे ना, मी सगळं सहन करू शकतो, पण तुला रडताना पाहू शकत नाही." जुनूनने त्याच्या हातावर आपला हात ठेवला आणि रडत म्हणाली, "माफ करा मिस्टर गँगस्टर." आरवी हसला आणि तिच्या चेहऱ्याकडे झुकून म्हणाला, "तुला माझ्याकडे माफी मागण्याची गरज नाहीये जानम. तू माझा जीव घेतलास ना, तरीही तू माझ्याकडे माफी मागू नकोस. माझ्या जानमला मी रडताना पाहू शकत नाही, तसंच तिला माझ्यासमोर झुकतानाही पाहू शकत नाही. तू फक्त प्रेमाने माझ्यावर हुकूम चालव." त्याचे बोलणं ऐकून जुनून हसली आणि आपल्या जागेवरून उठून बसली. आरवी तिच्याकडे पाहत म्हणाला, "आता निघायचं?" जुनूनने मान डोलावली आणि मग ते दोघे हॉस्पिटलमधून बाहेर येऊन आपल्या गाडीत बसले आणि त्यांची गाडी ब्लॅक मून विलाच्या दिशेने निघाली. जरी जुनून आरवीला सोडून गेली नव्हती, तरीही त्या व्यक्तीचे शब्द अजूनही तिच्या कानात गुंजत होते आणि ती फक्त याच विचारात होती की आता यापुढे काय करावे. ती आरवीला या सगळ्या गोष्टींबद्दल सांगू शकत नव्हती. जर तिने आरवीला काहीही सांगितले तर आरवी त्या लोकांशी लढायला जाईल. तो कसाही करून त्या लोकांचा शोध लावूनच राहील आणि जर तसे झाले तर त्या लोकांमध्ये युद्ध पेटेल आणि युद्धात कोणाचेही नुकसान होऊ शकते. काही वेळाने ब्लॅक मून विला. आरवीने जुनूनला गाडीतून खाली उतरवले आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, "आता तू जा आणि रूममध्ये जाऊन आराम कर. मी थोड्या वेळाने येतो." जुनून लगेच म्हणाली, "पण तुम्ही कुठे चाललात?" आरवी तिला तिरप्या नजरेने पाहत म्हणाला, "जर मी असाच दिवसभर तुझ्या मागे पुढे फिरत राहिलो जानम, तर मी काम कधी करणार? माझं कामही महत्त्वाचं आहे ना. पण डोंट वरी, रात्र होण्यापूर्वी मी येईन आणि जर तुला काही हवं असेल तर मला कॉल कर." हे बोलून त्याने जुनूनच्या कपाळाचे अगदी प्रेमाने चुंबन घेतले आणि मग आपल्या गाडीत बसून निघून गेला. जुनून शांतपणे आत आली. ती आपल्या रूममधील बेडवर बसली आणि पुन्हा एकदा तिचे मन विचार करत होते की या सगळ्या गोष्टी कशा हाताळायच्या. तेव्हाच ती काही विचार करत म्हणाली, "डॉक्टरांनी सांगितलं होतं की मला आणि मिस्टर गँगस्टरला उपचारासाठी न्यूयॉर्कला जावं लागेल. जर मी मिस्टर गँगस्टरसोबत न्यूयॉर्कला गेले तर कदाचित ही सगळी समस्या संपून जाईल. तोपर्यंत त्या लोकांना विश्वास बसेल की मी मिस्टर गँगस्टरला त्यांच्याबद्दल काहीही सांगणार नाही. मला फक्त मिस्टर गँगस्टर हवे आहेत. त्यांच्यासोबत एक आनंदी आयुष्य हवंय. याशिवाय मला दुसरं काहीही नकोय. ना कोणताही न्याय आणि ना कोणताही सूड. मला त्या लोकांना माझ्या हाताने मारायचं नाहीये. मला फक्त माझ्या मिस्टर गँगस्टरसोबत माझे आयुष्य शांततेत जगायचे आहे. हो, हेच योग्य राहील. मी आता हेच करेन. मिस्टर गँगस्टर येताच मी त्यांना विचारणार की आपण न्यूयॉर्कला कधी जाणार आहोत." हे बोलताना आता तिने सुटकेचा निश्वास सोडला होता. दुसरीकडे आरवी अव्वलसोबत त्याच्या अड्ड्यावर होता, जो एका गोदामासारखा होता. जिथे समोर काही गाड्या उभ्या होत्या, त्या गाड्या खूप वेगवेगळ्या दिसत होत्या. त्या गाड्यांमध्ये ब्लॅक मनी लोड केला जात होता, जो आरवी कुठेतरी पोहोचवणार होता. तेवढ्यात अव्वल त्याच्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, "हॉस्पिटलच्या बाहेर मला तसं काही मिळालं नाही जे तुला हवं होतं, पण काहीतरी असं नक्कीच मिळालंय जे तुला पाहणं खूप गरजेचं आहे." आरवी, जो आपल्या फोनवर काहीतरी काम करत होता, अव्वलचे बोलणे ऐकताच सावध झाला आणि त्याने अव्वलकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. अव्वल त्याच्याकडे पाहतच म्हणाला, "जुनून." आरवी लगेच म्हणाला, "काय झालं?" त्याच्या प्रश्नावर अव्वलने काहीही उत्तर दिले नाही. उलट आपला फोन त्याच्यासमोर धरला, जिथे हॉस्पिटलच्या मुख्य गेटचे CCTV फुटेज सुरू होते, जिथे जुनून रडत दारावर उभी होती. हे फुटेज त्यावेळेचे होते जेव्हा जुनून भीतीपोटी हॉस्पिटलच्या बाहेर आली होती, पण रितेश आणि मानवीमुळे ती तिथेच थांबली होती. त्यावेळी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते
आणि तिची अवस्था पाहून आरवी लगेच समजला की हॉस्पिटलमध्ये नक्कीच काहीतरी घडले आहे. त्याचा चेहरा आता रागाने थरथरू लागला होता आणि त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या होत्या. त्याने लगेच फोन आपल्या हातात घेतला आणि दात ओठ खात म्हणाला, मला वाटलंच होतं की हॉस्पिटलमध्ये काहीतरी नक्की घडलंय, पण मला माहीत नव्हतं की माझी जानम माझ्यापासून गोष्टीही लपवली. अव्वल लगेच म्हणाला, किंवा कदाचित ती घाबरली असेल. यात तिचीही चूक नाही. तुझे आयुष्यच असं आहे की. तो बोलतच होताच की आरवी रागाने थरथरत म्हणाला, आताही तिला माझ्यापासून भीती वाटते. तुला माहीत आहे माझ्यापासून तुला माहीत आहे तिच्यासाठी मी स्वतःला किती बदललंय, तिच्यासमोर स्वतःला किती कंट्रोल करतो. नाहीतर कधी कधी तिची वागणूक अशी असते की मला तिचा राग येतो, तरीही मी तिला खूप प्रेमाने वागवतोय. तिच्यासमोर मी असं कोणतंही कृत्य केलेलं नाही ज्यामुळे तिने माझ्यापासून घाबरलं पाहिजे. पण तरीही तिला माझ्यावर खात्री नाही. तिला माझ्यावर इतकाही विश्वास नाही की जर तिने मला काही सांगितलं तर मी तिची बाजू समजून घेईन. कमीत कमी त्या लोकांबद्दल तरी सांगायला हवं होतं ज्यांनी तिला. हे बोलताना तो थांबला. त्याच्या चेहऱ्यावरची हतबलता स्पष्ट दिसत होती. अव्वल काही विचार करतच म्हणाला, पण हॉस्पिटलच्या आत असा कोणीही गेलेला नाही ज्यावर संशय घेता येईल. आरवी विचार करत म्हणाला, हे फ्रंट गेटचे फुटेज आहेत, बॅक गेटचे फुटेज कुठे आहे? अव्वलने मान हलवत नकार दिला आणि म्हणाला, तिथले फुटेज मिळाले नाही. तिथला कॅमेरा खराब होता. त्याचे बोलणे ऐकून आरवीचे जबडे अजूनच घट्ट झाले. तो रागाने थरथरत म्हणाला, बॅकगेटचा कॅमेरा खराब नव्हता, तर तो जाणीवपूर्वक खराब करण्यात आला होता. आणि हे नक्कीच त्याच व्यक्तीचे काम आहे जो जुनूनच्या गुन्हेगारांपैकी एक आहे. अव्वल लगेच म्हणाला, तर आता आपण त्याच्याबद्दल कसा शोध लावणार? आरवी त्याचे बोलणे ऐकून विचारात पडला होता. त्याने काही क्षण डोळे मिटले आणि अचानक डोळे उघडून म्हणाला, क्षितिज, क्षितिज मेहरा. क्षितिजचे नाव आरवीच्या तोंडून ऐकून अव्वल आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिला आणि अचानकच म्हणाला, आर यू सिरियस? तुला खरोखर असं वाटतंय की क्षितिज त्या लोकांपैकी एक आहे? आरवी काही विचार करत म्हणाला, जेव्हा क्षितिज ते आमच्या गँगमध्ये होता तेव्हा त्याची वरुणसोबत खूप जमत होते. वरुणसोबत तो खूप पार्टी करायचा, वरुणसोबत तो जास्त राहायचा. काहीही असो, या सगळ्यामध्ये तो सुद्धा सामील आहे. त्याचे बोलणे ऐकून आता अव्वलचे आश्चर्य अजूनच वाढले. तो थोडा अडखळतच म्हणाला, पण तेव्हा तर अक्षतसुद्धा त्या लोकांसोबत. जसे त्याने अक्षतचे नाव घेतले, आरवीने लगेच त्याचा गळा आपल्या हाताने पकडला आणि त्याला मागे भिंतीवर ढकलले. त्याने अव्वलचा फोनसुद्धा एका झटक्यात खाली जमिनीवर फेकला होता आणि रागाने त्याचा चेहरा एकदम लाल झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरच्या नसावरच्या बाजूला उमटल्या होत्या आणि त्याचे डोळे अगदी गडद लाल झाले होते. अव्वल त्याच्या या कृतीने मात्र थक्क झाला. जरी त्याला माहीत होते की अक्षतचे नाव घेताच आरवीला प्रचंड राग येईल, पण इतका राग येईल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. आरवी रागाने थरथरतच म्हणाला, तुझी हिंमतच कशी झाली अक्षतचे नाव या गोष्टींमध्ये घेण्याची? आजच्या नंतर जर त्याचे नावही तुझ्या जिभेवर आले तर तुला जिवंत जमिनीत गाडून टाकीन. हे बोलताना त्याचा आवाज खूप थंड झाला होता. एका झटक्यात त्याने अव्वलचा गळा सोडला. तेव्हा अव्वल दीर्घ श्वास घेऊ लागला. क्रमशः खूप सारे कमेंट्स करा. कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. या कथेचा रिस्पॉन्स कमी झाला आहे, रिस्पॉन्स चांगला नाही भेटला तर मी कथा यूट्यूबला अपलोड करणार नाही. अगोदरच माझा चॅनल खूप प्रॉब्लेम फेस करतोय. एकतर मोनेटाईज होत नाही आहे चॅनेल आणि फुकटचा टाईम वेस्ट करत नसते मी एडिटिंगवर. आपली रुद्रांशी वाजण्या त्याला चांगला रिस्पॉन्स आहे तर ती चालू ठेवेन. जर चांगला रिस्पॉन्स नाही भेटला तर तुम्ही ही कथा जाऊन प्रतिलिपीवर वाचू शकता. नसेल चांगला रिस्पॉन्स भेटला तर आपली कथा रोज येईल, नसेल तर मग तुम्ही पुढचे भाग प्रतिलिपीवर वाचा. तोपर्यंत बाय. चांगला रिस्पॉन्स भेटला तर लवकरच भेटू एका नवीन भागासह.